Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. चार वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये लक्षणीय चढउतार. 60 दिवस लष्करी संघर्ष आणि हॉर्मुझ बंद असल्यामुळे तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ. मात्र भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर. देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3,000च्या पुढे. तर आता घरगुती गॅसच्या किमतीत देखील 50 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. जनतेला निवडणुकांचं बिल मिळालं. गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार, राहुल गांधींचं भाकीत. बहुचर्चित मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार. टोलमध्ये कोणतीही वाढ नाही. मिसिंग लिंकची संकल्पना 2010 सालची, मात्र विविध 13 कारणं देऊन तत्कालीन सरकारनं फाईल बंद केली. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. तर मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक बोललं पाहिजे, फडणवीसांचं आवाहन. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीबद्दल मी माफी मागतो. पुढच्या वेळी पुण्याहून मुंबईला जाताना वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येणार नाही, फडणवीसांचं आश्वासन. मुंबईमध्ये एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश. 1,745 कोटींचं 349 किलो कोकेन एनसीबीकडनं जप्त. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडनं कारवाईबाबत ट्विट. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स. येत्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यात गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार. भोंदू खरात नॉमिनी असल्याची माहिती. स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे. मात्र भाषेच्या नावावर हिंसा मान्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. सुनेत्रा पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. अन्यथा पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते, रोहित पवारांचं सूचक विधान. भविष्यात दादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये येऊ शकते. 2029ला आमदार कोण होणार हे बारामतीची जनता ठरवेल. पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये ही माझी देखील इच्छा, युगेंद्र पवारांचं भाष्य. 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. उत्तर प्रदेशातील बांदा शहर जगातील सर्वात उष्ण शहर. 47.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद. मागील 5 दिवसांपासून बांदा शहरात सर्वाधिक तापमान. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.